नमस्कार. राजे एकटे नव्हते, त्यांच्या मागे उभा होता निष्ठेचा डोंगर, मावळे आणि अष्टप्रधान मंडळ. शिवजयंतीनिमित्त आज एक जबरदस्त भाषण आपण बघणार आहोत. जय भवानी, जय शिवाजी. सिंह गर्जला की सह्याद्री दणाणतो आणि शिवरायांचा इतिहास उच्चारला की प्रत्येक मराठी मन अभिमानाने ताठ उभं राहतं. माननीय उपस्थित मान्यवर, गुरुजन आणि माझ्या शिवप्रेमी बांधवांनो, आज आपण ज्या महापुरुषाची जयंती साजरी करत आहोत ते फक्त एक राजा नव्हते, तर ते एक विचार होते, एक क्रांती होते, एक स्वाभिमानाचा जाज्वल्य ज्वालामुखी होते. आणि ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे खरे राजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांनी फक्त किल्ले जिंकले नाहीत, त्यांनी माणसं जिंकली. त्यांनी फक्त स्वराज्य उभारलं नाही, तर त्यांनी स्वाभिमान जागवला. पण हा तेजोमय सूर्य एकट्याने उगवला नव्हता, तर त्या सूर्याभोवती तेजस्वी किरणांसारखं होतं त्यांचं अष्टप्रधान मंडळ आणि त्यांच्या रक्ताचं पाणी करणारे मावळे. शिवरायांना माहीत होतं, एकट्या तलवारीने राज्य जिंकता येतं, पण सुज्ञ मंत्रिमंडळाशिवाय राज्य टिकत नाही. म्हणूनच अष्टप्रधान मंडळ म्हणजे स्वराज्याचा मेंदू होता. पेशवे मोरोपंत पिंगळे यांची दूरदृष्टी, अमात्य रामचंद्र पंत यांचं सक्षम अर्थकारण, सचिव अण्णाजी दत्तो यांची शिस्तबद्ध प्रशासन शैली आणि सेनापती प्रतापराव गुजर यांचं रणांगणातील सिंहासारखं धैर्य. ही मंडळी फक्त पदाधिकारी नव्हती, तर ते स्वराज्याचे खरे शिल्पकार होते. जिथे निर्णयात दूरदृष्टी, तिथे स्वराज्याची समृद्धी, हा संदेश अष्टप्रधान मंडळाने जगाला दिला. पण मित्रांनो, राज्याचा मेंदू जरी अष्टप्रधान असला, तरी त्यांचं हृदय होते मावळे. आणि हे मावळे ना सोन्याचे दागिने घालणारे, ना राजशाही वस्त्र परिधान करणारे, पण त्यांच्या छातीमध्ये धगधगणारी होती स्वराज्याची ज्वाला. मावळा म्हणजे वादळाशी 2 हात करणारा वाघ. तानाजी मालुसरे यांनी आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं असं म्हणत स्वतःचा संसार बाजूला ठेवून स्वराज्याला प्राधान्य दिलं. हा संवाद नव्हता, ती निष्ठेची पराकाष्ठा होती. बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीत उभे राहिले तेव्हा ते एकटे नव्हते, तर त्यांच्या छातीमध्ये उभं होतं संपूर्ण स्वराज्य. शरीर कोसळलं तरी निष्ठा कोसळली नाही. मुरारबाजी देशपांडे यांनी पुरंदरवर शत्रूला दिलेलं आव्हान हे स्वाभिमानाचं घोषवाक्य होतं. मरण आलं तरी चालेल, पण शरणागती नाही. हे मावळे फक्त सैनिक नव्हते, तर ते स्वराज्याचे श्वास होते. शिवरायांचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांची दूरदृष्टी, धर्मनिरपेक्षता, स्त्रीसन्मान आणि रयतेवरचं अपार प्रेम. राजा तोच जो स्वतःसाठी नव्हे, तर रयतेसाठी जगतो. शत्रूंच्या स्त्रियांनाही आई बहिणीचा मान देणारे, मंदिरांचे रक्षण करणारे आणि मशिदींनाही संरक्षण देणारे. शिवराय तलवारीचे नव्हे, तर न्यायाचे राजा होते. त्यांचं अष्टप्रधान मंडळ बुद्धीचं प्रतीक होतं. त्यांचे मावळे शौर्याचं प्रतीक होते आणि स्वतः शिवराय होते स्वराज्याच्या स्वप्नांचं सजीव रूप. मित्रांनो, आज शिवजयंतीच्या पवित्र दिवशी आपण फक्त घोषणाबाजी करायची नाही, तर शिवरायांना आपल्या आचरणात उतरवायचं आहे. शिवराय जन्माला यावेत, पण ते प्रत्येक घरात वाढले पाहिजेत. आपल्या मनात स्वाभिमान, आपल्या कृतीत प्रामाणिकपणा आणि आपल्या विचारात स्वराज्याची ज्वाला पेटली, तरच ही शिवजयंती खरी ठरेल. चला, शेवटी सर्वजण एकच घोषणा देऊया, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.